शिवसेना भाजपा युतीच्या आजवर 2 बैठका झाल्या, मात्र त्याच्यातून फार काही निष्पन्न झालं नाही. तरी शिवसेनेला उद्याची डेडलाईन दिली आहे, अशी माहिती भाजपाचे ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. आम्ही आमच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिलाय, तेव्हा युतीविना असो अथवा युतीसह दोन्ही प्रकारे लढाईसाठी भाजपा सज्ज आहे. 2017 सालीही भाजपा स्वतंत्रपणे लढली. यापूर्वीही आम्ही स्वतंत्र लढलो होतो, याचीही आठवण आमदार केळकर यांनी शिवसेनेला करून दिली आहे. आणि सर्वांना ठाणेकरांना तशीच इच्छुक उमेदवारांनाही उत्सुकता आहे की युती होणार की नाही. युतीच्या 2 बैठका झाल्या, त्याच्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही. उद्याची आम्ही डेडलाईन दिलेली आहे. युती विना किंवा युतीसह दोन्हीसाठी भारतीय जनता पार्टी तयार आहे. तरी नेमकं काय फॉर्म्युल्यावर गाडी आणली? फॉर्म्युला आता आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे दिलेला आहे. आजच आमची बैठक झाली प्रदेशाच्या अध्यक्षांच्या बरोबर, आणि जे काही फॉर्म्युल्याच्या गोष्टी आहेत किंवा जी भारतीय जनता पार्टीला अपेक्षित आहे युतीमध्ये, ती सगळी तपशील जो आहे तो आम्ही त्यांना दिलेला आहे. आणि आम्ही हे देखील सांगितलंय की उद्यापर्यंत आपण याची निर्णय घ्यावा. आम्ही दोन्ही गोष्टी करता तयार आहोत. वी आर प्रिपेअर्ड फॉर बोथ द थिंग. स्वतः प्रदेशाध्यक्ष इथे ठाण्यात येऊन बैठक करून गेले. ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संबंधामध्ये त्यांची त्या ठिकाणी चर्चा होती. आता बघायचं ना, आता थोडा काळच सांगू शकतो की काय होईल. बरं, असं नाही आहे की ठाण्याला सगळ्याची सवय आहे. 2017ला सुद्धा स्वतंत्रपणे लढले होते. त्याच्या आधी 2 वेळेला स्वतंत्रपणे लढले, 3 वेळेला युतीसह लढले. आणि त्याच्यामुळे असं काही मला असं वाटत नाही की याच्यामध्ये फार काही मोठी स्फोटक अशी काही गोष्ट आहे. दोन्ही याची सगळ्यांना सवय आहे. एकीकडे युतीची चर्चा चालू असताना सत्ताधारी काही शिवसेना पक्षाच्या वतीने